गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या घोवाला एकदा तरी कोकण दाखवा. आणि ह्या तेव्हाच शक्य असा जेव्हा आपणच आपलं पर्यटन जगासमोर मिरवतलो. ही रील आता सेव्ह करून ठेवा आणि तुमचे जिवलग कोकण एक्सप्लोर करू येत असतील तर त्यांना शेअर करा. मालवण पासून तासभर अंतर गाठून आम्ही पोहोचलो निवती बीचवर. निवती जेटी ते लाईट हाऊस यामधला सागरी अंतर 15 किलोमीटर असा. त्याच्यामुळे बोटिंग साठी आम्ही भेटलो सरस्वती बोटिंगचे मालक विनेश आणि जितेश भगत यांना. सेफ्टी गॅजेट्स घालून आम्ही लाईट हाऊसच्या दिशेने प्रवास चालू केलो. उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेत आम्ही पोहोचलो खडकांच्या द्वीप समूहाकडे. ह्या असा 250 वर्ष जुना ओल्ड लाईट हाऊस जा की पोर्तुगीजांच्या काळातला असा आणि ह्या असा न्यू लाईट हाऊस जा की इंग्रजांच्या काळातला असा. अजस्र लाटांमुळे ओल्ड लाईट हाऊस मधनं काम करणं शक्य नसायचा, म्हणून ह्या न्यू लाईट हाऊस बांधल्यानी आणि त्या आज पण चालू असा. इकडचो लक्षवेधी पॉइंट म्हणजे म्हातारीची चूळ. ह्यो नजारो याची देही याची डोळा बघणं म्हणजे जन्नतच. ह्या दिसता आता सिगल बेट. इकडे सिगल पक्षी स्थलांतरित होऊन येतात आणि आपल्या लाळेपासून घरटी तयार करतात. त्याचबरोबर म्हातारीची गुहा, सूर्यकिरण पडल्यावर चमकणारा गोल्डन रॉक, भोगवे बीच, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो, डॉल्फिन दर्शन असे पॉइंट सुद्धा सरस्वती बोटिंग मार्फत दाखवले जातात. आणि हा इम्पॉर्टंट म्हणजे सरस्वती बोटिंग कडे तुम्ही कॉल करून प्री बुकिंग केला तर तुमका 10% डिस्काउंट सुद्धा मिळतला. चला तर मग कोकणातला निवती मधला हिडन पर्यटन जगासमोर आणूया, म्हणजे कॅलिफोर्निया मधली लोक सुद्धा म्हणतील आमका भारतातला कोकण बघूचा.